वास्तव संख्या या प्रकरणातील सराव संच 2.2 मधील प्रश्न पाहिला आहे. 4 वर्गमूळामध्ये 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायचं आहे. तर 4 वर्गमूळात 2 ही संख्या आपल्याला अपरिमेय आहे हे सिद्ध करायचं आहे. अपरिमेय तेव्हा असेल ज्यावेळेस ती आधी परिमेय असेल, त्यावरून आपण अपरिमेय आहे असं सिद्ध करू. मग सुरुवातीला काय केलं आपण की 4 वर्गमूळामध्ये 2 ही संख्या परिमेय आहे असे आपण गृहीत धरलं. मग ही जर परिमेय संख्या असेल तर आपण p छेदस्थानी q या स्वरूपामध्ये परिमेय संख्या असते. म्हणजेच 4 वर्गमूळात 2 बरोबर p छेदस्थानी q, कारण ही संख्या परिमेय आहे आणि p व q या पूर्णांक संख्या आहेत आणि q ची किंमत 0 नाही, म्हणजे q बरोबर 0 नाही. मग प्रथमतः आपण ही परिमेय संख्या मांडलेली आहे. आता त्यावरून अपरिमेय आहे हे सिद्ध करू आपण. मग गुणाकारामधले 4 आहेत ते भागाकारामध्ये जातील, म्हणजे वर्गमूळामध्ये 2 बरोबर p छेदस्थानी 4q. आता या ठिकाणी p छेदस्थानी 4q ही परिमेय संख्या झाली. पण वर्गमूळात 2 ही कशी संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. वर्गमूळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे या समीकरणामध्ये उजवी बाजू जरी परिमेय असेल तर डावी बाजू मात्र अपरिमेय आहे. म्हणजे ही विसंगती मिळायला लागलेली आहे आपल्याला. मग ही विसंगती म्हणजेच ही संख्या परिमेय होणार नाही तर ती अपरिमेय आहे. म्हणून आपल्याला लिहावं लागेल की 4 वर्गमूळामध्ये 2 ही संख्या अपरिमेय आहे. पहा, परत एकदा सांगतो. सुरुवातीला आपण 4 वर्गमूळात 2 ही संख्या परिमेय मांडली. मग ही परिमेय असेल तर p छेदस्थानी q या स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येते. म्हणजेच ही परिमेय संख्या p छेदस्थानी q स्वरूपात मांडली. पण p आणि q या पूर्णांक संख्या आहेत. तर पूर्णांक आहेत पण q ची किंमत ही 0 नाही, कारण 0 असल्यास ही आपलं बरोबर होणार नाही, ती परिमेय संख्या होणार नाही. मग गुणाकारामधले 4 हे भागाकारात जातील. जरी उजवी बाजू ही परिमेय संख्या झाली तरी डावी बाजू मात्र अपरिमेय संख्या आहे. एक बाजू परिमेय आणि एक बाजू अपरिमेय, म्हणजे ही विसंगती मिळायला लागलेली आहे. मग ही परिमेय असेल आणि पण वर्गमूळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, ही विसंगती आहे. म्हणून 4 वर्गमूळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्न दुसरा आहे, नीट समजावून घ्या. आता 3 अधिक वर्गमूळात 5 ही संख्या अपरिमेय आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. कसं सिद्ध करणार? तर आपण सुरुवातीला काय केलं की समजा 3 अधिक वर्गमूळात 2 ही संख्या परिमेय आहे आपण असं मानलं. आता ही जर परिमेय संख्या असेल तर p छेदस्थानी q स्वरूपामध्ये मांडता येते. म्हणजे ही परिमेय संख्या 3 अधिक वर्गमूळात 2 बरोबर p छेदस्थानी q म्हणजे परिमेय संख्या झाली. आणि परिमेय संख्या म्हणजेच p व q या पूर्णांक संख्या आहेत आणि q ची किंमत ही 0 नाही, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. q ची किंमत ही 0 नसायला पाहिजे. मग या ठिकाणी धन 3 आहेत ते काय होतील? ऋण 3 होतील. म्हणजे वर्गमूळामध्ये 5, या ठिकाणी आपण 5 लिहायला पाहिजे होते, ते 2 लिहिले होते. 3 अधिक वर्गमूळात 5 बरोबर p छेदस्थानी q. मग वर्गमूळात 5 बरोबर p छेद q मायनस 3, कारण +3 आहेत ते -3 होतील. आता या ठिकाणी बघा तुम्ही, p छेदस्थानी q वजा 3 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. पण याच्यामध्ये उजवी बाजू जरी परिमेय संख्या झाली तर डावी बाजू कोणती आहे? वर्गमूळात 5 ही कोणती संख्या आहे? अपरिमेय आहे. आता एक बाजू परिमेय आणि दुसरी बाजू अपरिमेय, याचा अर्थ काय झाला की ही संख्या आपली परिमेय नाही तर ती कशी आहे? अपरिमेय आहे. म्हणून आपण लिहायचं 3 अधिक वर्गमूळात 5 ही संख्या अपरिमेय आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं? दोन्ही उदाहरणं समजलेले असतील तर तुम्हाला मी काय करतो, सरावासाठी प्रश्न देतो. करता येतील नक्की? ठीक आहे. तर 4 वर्गमूळात 2च्या ठिकाणी मी काय करणार आहे,
3 वर्गमुळामध्ये 7 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। हे तुम्हाला सरावासाठी उदाहरण झालं। आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये 3 अधिक वर्गमुळात 5 आहे, तर या ठिकाणी मी घेणार आहे 2 अधिक वर्गमुळामध्ये 3 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। हे मी तुमच्या समोर एक उदाहरण पुस्तकातलं सोडून दिले, याही ठिकाणी सोडून दिलेलं आहे। तर तुम्हाला 2 गणित सरावासाठी तुम्हाला देत आहे, ते सोडवा। सराव संच 2.2 मधील प्रश्न तिसरा आहे। वर्गमुळामध्ये 5 व वर्गमुळामध्ये 10 या संख्या संख्या रेषेवर दाखवा। मी या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी एक संख्या रेष काढलेली आहे। संख्या रेषेवरती मी 0 काढलेला आहे, त्याच्या डावीकडे निगेटिव्ह संख्या आहेत आणि त्याच्या उजवीकडे पॉझिटिव्ह संख्या आहेत। मी ओ पासून ए पर्यंतचं अंतर हे मी एक एकक अंतर घेतलेलं आहे, नीट लक्ष द्या। एक एकक अंतर घेतलेलं आहे आणि ओ पासून ए पर्यंत एक एकक अंतर आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला मी एक एकक अंतर घेतलेलं आहे, त्या ठिकाणी मी पी नाव दिलेलं आहे, नीट लक्ष द्या। आणि हे एक एकक अंतर आणि ही संख्या रेषा परस्परांना लंब आहेत। आता हेही एक एकक अंतर आहे आणि हे सुद्धा एक एकक अंतर आहे, तर मी ओ पी हे जर बिंदू मी जोडून घेतले तर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला काटकोन त्रिकोण लक्षात येत आहे। मग काटकोन त्रिकोण कोणता आहे? त्रिकोण ओ ए पी मध्ये सर्वांना दिसतंय कोण ए बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय पायथागोरसचा प्रमेय आहे? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। मग कर्ण कोणता आहे? ओ पीचा वर्ग बरोबर ओ एचा वर्ग अधिक ए पीचा वर्ग। आता ओ एचा वर्ग म्हणजे एक एकक अंतर आहे, म्हणून 1चा वर्ग अधिक ए पीचा वर्ग एक एकक अंतर आहे, म्हणून 1चा वर्ग। ओ पीचा वर्ग बरोबर 1चा वर्ग 1 अधिक 1चा वर्ग 1, म्हणजे याचं 1 अधिक 1 म्हणजे 2 येतं। ओ पी बरोबर येतं 2 आणि त्याचं वर्गमूळ काढलं तर वर्गमुळामध्ये 2 हे अंतर येत आहे। मी तुम्हाला गणित शिकवत असताना अशा पद्धतीनं सांगत आहे की कोणतीही संख्या तुम्हाला संख्या रेषेवरती दाखवता यावी, या पद्धतीनं तुम्हाला माहिती देत आहे। आता आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे। कशी दाखवायची? हे एकक अंतर, हे एकक पायथागोरसवरून आपण ओपीचं अंतर काढलं तर ते आलं वर्गमुळामध्ये 2। आता मी ओपी एवढी त्रिज्या घेत आहे, सर्वांना दिसत आहे। ओपी या अंतरा एवढी त्रिज्या घेत आहे आणि अशा रीतीनं मी एक सर्कल काढत आहे, सर्वांना दिसतंय? ठीक आहे, तर मी त्याच सर्कलवरती तुम्हाला ओळखू यावं म्हणून मी एक अशा रीतीनं मी एक वर्तुळाचं एक भाग काढलेला आहे, वर्तुळ कंस काढलेला आहे आणि ज्या ठिकाणी रेषेला छेदत आहे त्या ठिकाणचं अंतर हे वर्गमुळात 2 होत आहे। आता पहा, ओ आणि या ठिकाणी मी नाव दिलं बी नाव देतो मी या ठिकाणी, तर ओ बी अंतर हे वर्गमुळात 2 होत आहे। आता या बाजूला मी वर्गमुळात 2 अंतर, त्याचप्रमाणे मी वरच्या बाजूला एक एकक अंतर घेत आहे। सर्वांना दिसतंय? हां, ठीक आहे। आणि मी आता या ठिकाणी क्यू नाव दिलं। परत मी काटकोन त्रिकोण काढलेला आहे, दिसतंय सर्वांना? कोणता त्रिकोण? ओ बीचं अंतर हे वर्गमुळात 2, बी क्यूचं अंतर हे एक एकक आहे आणि त्रिकोण ओ क्यू बी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला लिहिता येतं काय? कर्ण वर्ग म्हणजे ओ क्यूचा वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजे ओ बीचा वर्ग अधिक बी क्यूचा वर्ग। आता ओ बीचा वर्ग म्हणजे
वर्गमुळात 2 अगदी बरोबर आहे. आणि बी क्यूचं एक एकक अंतर आहे म्हणून 1चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग किती होईल 2 होईल आणि 1चा वर्ग 1 होईल. म्हणजे ओ क्यूचा वर्ग बरोबर 2 अधिक 1. मग त्यांचं जर वर्गमूळ काढलं तर 2 आणि 1 3 येतं आहे आणि ओ क्यू बरोबर वर्गमुळात 3. आता ओ क्यूचं अंतर हे वर्गमुळात 3 आलेलं सर्वांना दिसतंय. आता मी काय केलं त्रिज्या घेतली. कोणती त्रिज्या घेतली बरं ओ क्यू घेतली. ओ क्यू त्रिज्या घेतली आणि अशा रीतीनं मी वर्तुळ कंस काढला. पहा अंतर कमी जास्त न होऊ देता सर्वांना दिसते स्पष्ट दिसावं म्हणून यावरती काढतो मी. ज्या ठिकाणी छेदलेलं आहे ते झालं वर्गमुळामध्ये 3 एकक अंतर. आता परत मी या ठिकाणी त्रिकोण काढत आहे. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर होत आहे. तर मी पहा ओ पी आर हे एक एकक अंतर घेतलं आहे आणि या ठिकाणी सी नाव दिलं ज्या ठिकाणी छेदलेलं आहे त्या ठिकाणी. तर आपलं सर्वांना दिसत आहे. आता पहा ओ सी अंतर त्रिकोण. आता मी ओ आर जोडणार आहे. तर हे अंतर ओ आर अंतर त्रिकोण ओ आर सी मध्ये ओ आरचं काढायचं आहे. ओ सी बरोबर वर्गमुळात 3 आर सी बरोबर 1 एकक. तर कोण सी बरोबर 90 अंश आहे हे आता सर्वांना माहिती झालेलं आहे. या ठिकाणी काटकोन त्रिकोण निर्माण झालेला आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे ओ आरचा वर्ग बरोबर ओ सीचा वर्ग अधिक आर सीचा वर्ग. ओ सीची किती लांबी आहे वर्गमुळात 3चा वर्ग. आर सीची किती आहे 1चा वर्ग म्हणजे ओ आरचा वर्ग बरोबर 3 अधिक 1 म्हणजेच 4 येतं. मग ओ आर बरोबर वर्गमुळात 4 म्हणजेच त्याचं वर्गमूळ काढलं किती येतं 2. 4चं वर्गमूळ 2. मग मी जर अंतर या ठिकाणी ओ आर घेतलं आणि अशा रीतीनं जर मी चाप काढला ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी हे वर्गमुळात 4 म्हणजेच वर्गमुळामध्ये 4 म्हणजेच किती अंतर होईल इथं 2 होणार आहे. वर्गमुळात 4 म्हणजे 2 होणार आहे. ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर तुम्हाला मी 3 उदाहरणं करून सांगितलेले तयार करून दिलेले आहेत. पहा वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 4 वर्गमुळात 4 म्हणजेच 2. आता तुम्ही मला काय करायचं वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 ही तर तुम्हाला सर्वांना आयडिया लक्षात आलेली आहे. तर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 याच्या पुढं संख्या येतील त्या तुम्ही या संख्या रेषेवर काढा. सराव संच 2.2 मधील प्रश्न 4था आहे की कोणत्याही 2 संख्यांच्या दरम्यान संख्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. तर तुम्हाला ओळखू यावं म्हणून आता मी तुम्हाला अशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करतो की कोणत्याही 2 संख्या जर सांगितल्या तर त्या संख्यांच्या दरम्यान तुम्हाला कितीही संख्या सांगता येतील. त्यासाठी मी या ठिकाणी नंबर लाईन काढलेली आहे. या नंबर लाईनच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह संख्या आहेत, उजव्या बाजूला पॉझिटिव्ह संख्या आहेत. एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी घेत आहे. आता तुम्ही म्हणाल 1 आणि 2 या संख्यांच्या दरम्यान संख्या नसतात आणि या ठिकाणी तर मध्ये आपण अंतर सोडलंय. या 2 संख्यांच्या कोणत्याही 2 संख्या घ्या. उदाहरणार्थ 2 ते 3 घेतलं, -2 ते -1 घेतलं तर यांच्या दरम्यान अनंत संख्या असतात. तर कशा असतात तर उदाहरण म्हणून तुम्हाला हे लक्षात येईल. आपण जी पट्टी घेतो त्या पट्टीवरती 0 आणि 1 मध्ये 10 रेषा असतात.
बरोबर आहे. 1 ते 2 मध्ये किती असतात? 10 रेषा असतात. 5वी रेष थोडी त्या सर्व रेषांपेक्षा थोडी जास्त लांब असते आणि त्यानंतर 2ची 1ची ही त्याच्यापेक्षा थोडी त्याची लांबी थोडी जास्त असते. 2 आणि 3 मध्ये तसंच. मग या संख्यांच्या दरम्यान अनंत संख्या लपलेल्या आहेत, त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. उदाहरण म्हणून तुमच्यासमोर मी प्रथमतः 1 ते 2 घेऊ. कोणत्या? 1 ते 2 या संख्यांच्या दरम्यान आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. मग या दोन संख्यांच्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत? तर एक मी आकृतीच्या द्वारे सांगतो मी तुम्हाला. आकृती काढल्यानंतर चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल. पहा, मी या ठिकाणी आकृती काढलेली आहे. आता आकृती काढलं की पटकन आपल्या लक्षात बसतं, त्याच्यामुळे आकृती काढत आहे. हां, तर 1 या ठिकाणी 1 लिहिलं आणि या ठिकाणी 2 लिहिलं. या दोन संख्यांच्या दरम्यान आपल्याला संख्या लिहायची आहेत. तर 1च्या नंतर कोणताच अंक नाही, तर मी कोणता असतो? 1.0 घेतलं मी. आणि 2ला कशा पद्धतीने लिहिता येतं? 2.0. तुम्ही 3ला कशा पद्धतीने लिहू शकता? 3.0. 5ला कशा पद्धतीने लिहू शकता? तर 5.0. -2ला कशा पद्धतीने लिहू शकता? तर -2.0. -3ला कशा पद्धतीने लिहू शकता? तर -3.0. आता पहा, 1 आणि 2 या संख्यांच्या दरम्यान संख्या कशा आहेत ते सांगतो. आता आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस आपण संख्या लिहिताना 1.1 ही संख्या आपण लिहिलेली आहे सर्वांनी, बरोबर आहे. त्यानंतर 1.2 ही सुद्धा संख्या लिहिलेली आहे. त्यानंतर 1.3, त्याचप्रमाणे 1.4, त्याचप्रमाणे 1.5, त्याचप्रमाणे 1.6, 1.7, 1.8, 1.9 आणि 1.10. ज्यावेळेस इथं 1.9 येतं त्याचप्रमाणे 1.10, 1.10 म्हणजेच काय आलं आपलं? 2 येतं. तर पहा, 1 आणि 2च्या आपण मध्ये ज्या संख्या लपलेल्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला या दोन संख्यांच्या कोणत्याही दोन संख्या घ्या, त्याच्या दरम्यान आपण कोणत्या संख्या आहेत ते पाहू आपण. तर आपण काय करूया, 1.3 ते 1.4 या दोन संख्यांच्या दरम्यान आपण संख्या घेऊया. तुमच्या लक्षात येईल 1.3 आणि 1.4. जसं 1 आणि 2च्या मध्ये या संख्या होत्या तसं 1.3 आणि 1.4 या दोन संख्यांच्या दरम्यान घेऊ आपण. तुम्हाला कोणत्याही संख्या जरी सांगितलं तर तुम्हाला लिहिता येईल. अशा पद्धतीने आपण तयारी करूया. सर्वांना लक्षात येतंय? हा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला पाहिजे सर्वांचा. हां, तर सुरुवातीची संख्या कोणती? 1.3 आणि शेवटची संख्या कोणती? 1.4. आता यामध्ये कोणत्या संख्या आहेत त्या पाहायचं आहे आपल्याला. आता सुरुवातीला 1.3 आहे. मी जसं 1च्या पुढं 0 घेतलं होतं तसं 1.3 याच्या पुढं एक मी 0 घेणार. अगदी बरोबर आहे. 1.30 झालं आणि याच्यानंतर 1.40 झालं. आता यांच्यामधलच्या आपल्याला संख्या पाहायच्या आहेत. तर यांच्यामध्ये कोणत्या संख्या आहेत तर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो. आता 1.31 बघा, आलं का लक्षात? त्याच्यानंतर काय येईल तुम्हीच सांगाल आता. 1.32 येईल. त्यानंतर 1 पर्यंत येईल. 1.39 पर्यंत या ठिकाणी येणार. आणि त्याच्यानंतर काय येईल? 1.39 येईल. म्हणजे 1.39
पुढं 10 ॲड केले म्हणजे 39 नंतर 1.40 आलं की नाही बघा. 1 आणि 2 मधल्या आपण 10 संख्या लिहिल्या, परत त्याच्यातल्या आपण 10 संख्या लिहिल्या, परत त्याच्या खाली तुम्हाला आणखीन 10 संख्या लिहिता येतील. हा कन्सेप्ट सर्वांचा क्लिअर झाला का? हा बघा, सर्वांच्या लक्षात आलं का? आकृती काढलं की पटकन लक्षात येतं. आता अशाच पद्धतीनं मी तुम्हाला काही उदाहरण देतो. तर नंबर 1 3 ते 4 अशा प्रकारची तुम्ही आकृती काढा आणि त्याच्यातल्या संख्या लिहा. नंबर 2 -4 ते -3 यांच्याबद्दलच्या सुद्धा संख्या तुम्ही आकृती काढा. आणि हे 2 जर तुम्ही याच्या अशाप्रमाणे आकृती काढली, हे जर असे अरेंजमेंटप्रमाणे केलं तर तुम्हाला कोणत्याही संख्यांच्या दरम्यानच्या संख्या सांगता येईल. हा आपला प्रश्न 4था या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. हे 2 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. हा आपला प्रश्न 4था होता.